नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये भाजपाकडून मंगळवारी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। येत्या 22 तारखेला उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये याच काळाराम मंदिरामध्ये महाआरती होणार आहे। मात्र त्याआधीच भाजपाकडून देखील आरतीचं आयोजन केल्याने बावनकुळे आणि महाजन काय बोलतात याकडे आता लक्ष लागलंय। जागा वाटपाबाबत आज महाविकास आघाडीची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। जागा वाटपावर दिल्लीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे। संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि नाना पटोले हे या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये समन्वयक नियुक्त केलेले आहेत। काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी रविवारी समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या। मुंबई उत्तरसाठी मधु चव्हाण, मुंबई उत्तर पश्चिमसाठी असलम शेख, मुंबई उत्तर पूर्वसाठी बलदेव खोसा, मुंबई उत्तर मध्यसाठी अमीन पटेल, मुंबई दक्षिण मध्यसाठी अशोक जाधव तर मुंबई दक्षिणसाठी वीरेंद्र बक्षी हे समन्वयक असतील। जागा वाटपाचं काय ते सांगा असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे। आजपर्यंत जागा वाटप का केलं नाही याचं प्रामाणिक उत्तर त्यांनी जनतेला द्यावं असं प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला थेट म्हटलेलं आहे। जर जागा वाटपावर तोडगा नाही निघाला तर 48 जागा आम्हाला लढवायला लागतील। आमची तयारी सुरू आहे। इतरांना मतदारसंघाची चिंता, आपल्याला चिंता नाही, आपण कुठूनही लढू शकतो अशी भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये घेतली। लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे। अशातच जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आलाय। आपल्याला 22 जागा दिल्या, छगन भुजबळ यांच्या मागणीनुसार त्यांना 22 दिल्या तर मग भाजपवाल्यांनी विचार करावा। पण जेवढ्या जागा आपल्याला तेवढ्या जागा राष्ट्रवादी अजित गटाला देखील देणं शक्य नाही। गेल्या वेळेस आपण 18 जागा जिंकल्या होत्या, राष्ट्रवादीने 4 जिंकल्या आणि भाजपाने 21 जिंकल्या होत्या। त्यामुळे सिटिंगमध्ये ज्यांनी ज्या जागा जिंकल्या त्यांना त्या मिळतील, त्यापेक्षा जास्त जागा देण्याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं तुवाने म्हणाले। शिवसेना पक्ष फुटल्यानंतर उद्धव गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती। पक्षाविरोधात जाऊन भाजपाबरोबर गेलेल्या आमदारांना अपात्र ठरवावं अशी मागणी उद्धव गटाने केली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांवर सोपवलाय। यासंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर गेल्या काही दिवसांपासून सुनावणी घेत आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नार्वेकर यांना 10 जानेवारीपर्यंत शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल द्यावा लागणार आहे। त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांची धाकधूक वाढली आहे। गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुनावणी सुरू होती। आता 10 जानेवारीला आमदार अपात्रता प्रकरणी निकाल लागणार आहे। आम्ही निर्णयाची वाट पाहतोय अशी यावर मंत्री तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आता युद्धाची तयारी सुरू झाली आहे। या तयारी दरम्यान वेगवेगळ्या वावड्या उठू लागल्या आहेत। कोणी काहीही सांगतं, काही जण विचारत आहेत शिंदे गटाचं 10 जानेवारीला काय होणार। माझं त्यांना एकच उत्तर आहे, ते आमचं आम्ही बघू। आम्हाला श्रद्धांजली अर्पण होणार की आम्ही शहीद होणार ते आम्ही बघू, तुम्ही त्याची काळजी करू नका। शिंदे गटातील नेते तथा राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार अपात्रतेवरून सातत्याने विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर प्रतिक्रिया दिली आहे। राहुल नार्वेकर यांना 10 जानेवारीला निकाल द्यावाच लागेल। त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल पाठवता येणार नाही। जर आम्हाला अपात्र केलं तर आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेऊ अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिलेली आहे। निकाल आमच्याच बाजूने लागेल। जर नाही लागला तर जनतेचा लोकशाहीवर लोकांचा विश्वास राहणार नाही। याचा परिणाम निवडणुकांवरही होईल। शिवसेना कोणाची याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे असंही ते यावेळी म्हणाले।
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार 10 जानेवारीला शिवसेनेतील आमदार अपात्र होतील अशी आपल्याला आशा आहे। मात्र न्यायालयापेक्षा सत्ता श्रेष्ठ आहे अशी सत्ताधाऱ्यांची भावना निर्माण झाली आहे। परंतु न्यायालयावर आमचा विश्वास आहे। मात्र निकाल काय लागेल हे या सत्ताधाऱ्यांमुळे माहिती आहे। सुनील प्रभू हे शिवसेनेचे प्रतोद असल्याचं निश्चित केलं त्यावेळीच अपात्र आमदारांच्या बाबत निकाल लागणं अपेक्षित होतं असं वक्तव्य वैभव नाईक यांनी केलेलं आहे। आदित्य ठाकरे हे आजपासून 2 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यात आहेत। आगामी लोकसभा तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू असलेली सुंदोपसुंदी आणि कोल्हापूर जागेसाठी उमेदवार या सर्व पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा दौरा महत्त्वपूर्ण असणार आहे। आदित्य ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात आला होता। मात्र आता 9 आणि 10 जानेवारी असा 2 दिवस दौरा असणार आहे। शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी या दौऱ्याची माहिती दिली आहे। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत। महाविकास आघाडी सरकार काळामध्ये अजित पवार काँग्रेसवर कुरघोडी करायचे असा आरोप आव्हाड यांनी केलेला आहे। अजित पवार काँग्रेस मंत्र्यांच्या विभागामध्ये हस्तक्षेप करायचे असंही आव्हाड म्हणाले। काँग्रेस मंत्र्यांच्या विभागात हस्तक्षेप केल्यामुळे आघाडी धुसफूस व्हायची असं सांगत आव्हाडांनी अजित पवारांना घेरलंय। अजित पवारांचा स्वभाव असा आहे की शेजाऱ्याला शांत बसू देत नाहीत। महायुतीमध्ये देखील टपल्या मारायचं काम ते चालूच ठेवणार असं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलंय। रक्कम तिप्पट करून देतो उद्धव गटाच्या तालुका प्रमुखाने आमिष दाखवलेला आहे। स्थानिक गुन्हे पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे। अशोक पाटील यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे तर साथीदाराला अटक करण्यात आली आहे। बरेच लोक गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत। मात्र आत्ताही माझीच उमेदवारी भक्कम आहे। लोकांच्या आशीर्वादाने 5 वेळा खासदार झाले असं म्हणत भावना गवळी यांनी यवतमाळ वाशिम लोकसभेवर दावा दाखवला। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विकासाच्या विषयावर बोललं पाहिजे। त्यांनी माझ्यावर टीका करण्यापेक्षा आपण 5 वर्षांमध्ये काय केलं हे जनतेसमोर आणलं पाहिजे। जर आपण विकासाचं काम केलं असतं तर सोमवारच्या कुडाळ येथील भाजपच्या पक्षप्रवेश मेळाव्यामध्ये परप्रांतीय लोकांना पक्षप्रवेश करून घेण्याची वेळ आली नसती अशी खोचक टीका उद्धव गटाचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांच्यावर केली आहे।